was the most scariest thing I experienced in my life. मी 10,000 फुटावरून जम्प केलंय आणि माझा जो फ्री फॉल होता तो 10 सेकंदाचा होता. मुसाफिर या सिनेमात मी मेघा नावाचे कॅरेक्टर करते आणि मेघा एक अभिनेत्री आहे. त्यामुळे मला खूप छान रिलेट झालं हे कॅरेक्टर प्ले करताना, कारण अभिनेत्री म्हणून ऑन स्क्रीन तुम्हाला जे दिसतं अशा अनेक गोष्टी असतात ऑफ स्क्रीन आमच्या लाईफमध्ये ज्या मला व्यक्त होता येत नाहीत कॅमेरासमोर, किंवा आज मूड नाही आहे माझा तेव्हा आज मी थोडा सॅडच सीन करते, हा ऑप्शनच नसतो आमच्याकडे. सो या सगळ्या गोष्टी ज्या इतकी वर्ष मी अनुभवते मला स्क्रीनवर करायला मिळाल्या. त्यामुळे इट वॉज फन टू प्ले मेघा. पुष्कर माझा खूप जुना मित्र आहे. भले आम्ही एकत्र फार काम केलं नसलं तरीही आम्ही एकमेकांचा करिअर ग्राफ खूप जवळून पाहिला आहे. अनेक वर्ष एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि हे त्याचं नेक्स्ट काय म्हणतात पुढचं पाऊल आहे, कारण का तो आता दिग्दर्शक म्हणून सगळ्यांसमोर येत आहे. मुसाफिरा त्याने दिग्दर्शित केला आहे. सो जेव्हा मला त्याने विचारलं की मी दिग्दर्शित करतोय हा सिनेमा, तुला काम करायला आवडेल का, तर माझं इमिजिएट उत्तर होतं की हो, ऑफकोर्स आवडेल मला. मग मी स्क्रिप्ट वाचली तर मला अजून आवडली ती स्क्रिप्ट आणि मग पुढे घडतच गेलं हळूहळू जे काय ते. इनफॅक्ट खूप जास्त चॅलेंजेस होते, कारण स्कॉटलंड प्रचंड थंड आहे आणि पुष्करने साधे लोकेशन्स निवडले नव्हते, तर प्रत्येक डोंगराच्या माथ्यावर तो आम्हाला घेऊन जाऊन शूट करतो. तिकडे ऑलरेडी थंड होतं आणि त्यात वर तर -डिग्री, त्यात वारा होता, स्किन ड्राय व्हायची, भूक खूप लागायची थंडीमुळे आणि बापरे, इट वॉज वे टू डिफिकल्ट फॉर मी. कारण मला असं वाटतं की उन्हाळ्यात कधीही मला शूट करायला घेऊन जा कुठेही तर मी ते सर्वाईव्ह करू शकते, पण मला थंडी वाजायला लागली की मी संपते. पण ते माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं, पण मी केलं कसं तरी. आता आय होप चांगलं दिसलंय. स्कॉटलंडमध्ये आम्ही इन्व्हर्नेसला गेलो. इन्व्हर्नेस नंतर आम्ही आय लव्ह स्कायवर शूट केलं आहे. हा पहिला सिनेमा आहे जो आय लव्ह स्कायवर शूट होतो आहे. त्यानंतर मॅन ऑफ द डॉर नावाचं एक लोकेशन आहे, अगेन ते पण डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथे शूट केलं आहे आम्ही. सो इट वॉज फन. एक्सपिरियन्स स्कॅरी होता. माय गॉड, जी लोक सतत स्काय डायव्हिंग करतात त्यांना हॅट्स ऑफ आहे, कारण खूप धाडसाचं काम आहे ते. इतक्या उंचावर जाऊन विमानातून जम्प करायचं, ते ज्या ग्रॅव्हिटी फोर्सने आपण खाली पडतो त्याला फ्री फॉल असं म्हणतात. दॅट वॉज द मोस्ट स्कॅरियस्ट थिंग आय एक्सपिरियन्स्ड इन माय लाईफ. मी 10,000 फुटावरून जम्प केलं आहे आणि माझा जो फ्री फॉल होता तो 10 सेकंदाचा होता. इमॅजिन जेव्हा मी 10 सेकंद म्हणते तेव्हा आत्ता असं पटकन निघून जातील 10 सेकंद, पण जेव्हा तुम्ही फ्री फॉलमध्ये असता आणि पृथ्वीची ग्रॅव्हिटी तुम्हाला खेचत असते, बापरे बापरे, विश्व आठवतं मला. तर अख्खं माझं आयुष्य आठवलं की अरे बापरे, चल लवकर पॅराशूट ओपन कर. सो इट वॉज व्हेरी स्कॅरी फॉर मी. आणि सिनेमात नसतं तर मी स्काय डाईव्ह केलं नसतं. मी तेवढी ॲडव्हेंचरस नाही आहे, पण मी केलं. आय डिड इट. मी परत नाही करणार. ते पहिल्यांदा एकमेकांसोबत काम करत होतो. पुष्कराज, दिशा, स्मृती, पुष्कर. सो आम्हाला वाटलं होतं की काही फार छान बॉन्डिंग होईल, कारण का पहिले दिवस तर असेच जातात की तिचा कम्फर्ट झोन काय, ह्याचा काय, त्याचा काय. बट आय थिंक पहिल्या दिवसापासूनच जे आमचं बॉन्डिंग झालं होतं, असं वाटलंच नाही की पहिल्यांदा काम करतोय. असं वाटलं की खरंच अनेक वर्षांचे मित्र आहोत, मध्ये ब्रेक झाला आहे आणि आता सगळे रियुनियनला भेटले आहेत. आम्ही खूप धमाल केली. आमची टीम स्ट्रॉंग असल्यामुळे ना हे जे काही डिफिकल्टीज होत्या त्या खूप इझी वाटल्या आम्हाला आणि खूप छान हसत खेळत शूट झालं आहे. भीती नव्हती, कारण पुष्कर दिग्दर्शक म्हणून तो काम करत होता, त्याचा आम्हाला पूर्ण सपोर्ट होता. आम्हाला हे माहीत होतं की उद्या तो म्हणाला हे नाही करायचं तर हे नाही करायचं, किंवा पुष्करची पहिली वेळ असल्यामुळे मला माहिती आहे की कुठेतरी तो नर्वस होऊ शकतो ॲज अ डिरेक्टर. तर तेव्हा आपण सगळ्यांनी उभं राहायचं की पुष्कर आपण असं नाही, आपण असं करूया का. अनेक सीन असे झालेत की पुष्कर मी ना हे वाक्य असं नाही घेत, मी ना डायरेक्ट त्याला असं बोलते, काय वाटतं तुला, हां पूजा हे छान वाटतं. सो असं झालं आहे सगळं. सो दिग्दर्शक म्हणून आमचा पूर्ण सपोर्ट होता पुष्करला ऑल द टाईम. मुसाफिरा ही 5 मित्रांची गोष्ट आहे आणि असे मित्र जे काय म्हणतात त्याला, सोशल मीडिया आणि आता जे काही जनरेशन जेनझीज आणि हे सगळं आलं आहे, या सगळ्यामध्ये खूप
दुरावले गेलेत असं मला वाटतं. तर तुमच्याही आयुष्यात असा एखादा मित्र असेल, तुमच्या शाळेतला, बालपणीतला, तुमच्या आजोळी असलेला एखादा मित्र, तो हा सिनेमा बघून तुम्हाला नक्की आठवेल. तुम्हाला आठवेल की अरे, तो जो मित्र जो काही वेळा आपल्या लाईफचा काही पार्ट फारच जिवलग होता आपल्यासाठी आणि आज तो कुठे आपल्याला माहीत नाही, तुम्ही त्या मित्राला शोधायला परत जाल डेफिनेटली. येस, हायसं असं वाटत नाही आहे, पण आय एम हॅपी, व्हेरी हॅपी की आत्ता एक परमनंट नाव आलेलं आहे, टचवूड. सो आता इतर कुठल्या नावापेक्षा पूजा आणि सिद्धेश विल बी लाईक इन्फिनिट. तुम्ही सिद्धेशला विचारा, कारण का आम्ही सगळे त्याच्या सुट्ट्यांसाठी थांबलो आहोत. तो जेव्हा सांगेल की ओके आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, तेव्हा आम्ही लगेच